नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण 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 हरि नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण नारायण हरि नारायण सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॐ श्री परमात्मने नमः। यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो वरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः। आपण ह्या विश्वामध्ये बस आपल्या एका आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये आपण असतो.
सकाळी उठतो, धावपळ करतो आणि असं करत आयुष्य जातं. पण तो जो विश्वकर्मा आहे त्याला मात्र शोधत नाही, त्याला पाहत नाही. तो कुठे आहे ते, तो कुठेतरी आकाशात आहे. आणि जेव्हा संकट येतं, दुःख होतं, तेव्हा मग त्याला आम्ही कोसतो. असा कसा आहेस तू म्हणले. खरंच तो कुठे आहे बरं. इतका स्पष्ट इथे सांगितला की तो कसा आहे, विश्वकर्मा आहे. म्हणजे हे सगळं त्यांनीच निर्माण केलं. त्याचे सगळे नियम विधी निषेध जे सांगितले, तर पहिलं जी मनुष्याचा पहिला जो तो पण मनू, तो भगवानच आहे. ते स्पष्ट आहेत, सगळे घडवणारे आहेत, आऊन सुलाखून काढणारे आहेत, स्थविष्ठ आहेत, स्थूल आहेत, स्थविर आहेत, स्थिर आहेत, ध्रुव आहेत. देशाच्या कालाच्या दृष्टीने सगळीकडे विस्तारलेलं म्हणजे तेच आहेत. सूक्ष्म अवस्थेतून स्थूल अवस्थेमध्ये आलेलं आहे. ते ब्रह्म जे केवळ सत होतं, केवळ अस्थिभावामध्ये होतं, त्या अस्थिचं हळूहळू हळू जे रूप त्याला प्राप्त झालं आणि हे सगळं अनेकत्वाचं जगत तेच तो बनला आहे. पण तरी पण आपण त्याला शोधतच राहतो. कुठे देव, कोणी पाहिलाय का, कोणी दिसलाय का, कुणालाही दिसत नाही. तो कुठेच दिसत नाही, कधीच दिसत नाही तो. आणि म्हणूनच त्याचं पुढचं नाव जे आहे ते असंच आहे. पुढचा श्लोक आपण घेऊया. अग्राय शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलम परम. सगळ्या जगामध्ये तो खचाखच भरलेला आहे. तोच त्या अव्यक्त सूक्ष्माहून सूक्ष्म होता, तोच हे स्थूल झाला. पण तरी सुद्धा तो कसा आहे म्हणले, अग्राह्य. अग्राह्य म्हणजे काय, ग्राह्य, ग्रह म्हणजे ग्रहण करणे. जसं आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारे हे सगळ्या जगताचं ग्रहण करू शकतो. म्हणजे डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, शब्द गंध घेऊ शकतो, वास घेऊ शकतो, चव घेऊ शकतो. म्हणजे हे सगळे इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय त्या विषयांचं ग्रहण करू शकतात. पण भगवान कसे आहेत म्हणे, अग्राह्य. अग्राह्य आहेत. त्यांना त्यांचं ग्रहण कोणीही करू शकत नाही, त्यांना कोणीही पकडू शकत नाही, कोणतंही इंद्रिय तिथे पोहोचू शकत नाही. एकदा काय झालं उपनिषदामध्ये फार छान ना, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. एकदा म्हणले वाचा आणि मन दोघांचं बोलणं चाललं होतं आणि म्हणले चला आपण त्याला शोधूया. वाणी पण म्हणली, वाणी म्हणजे कोण आहे, कर्मेंद्रिय. आणि मन जे आहे ते अंतःकरण आहे, आपलं इंद्रिय, सहावं इंद्रिय. ते तर सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. मग ते गेले दोन्ही शोधायला. कोणाच्या शोधात, परमात्म्याच्या शोधात गेले. पण कसे आले, अप्राप्य. काही मिळालं नाही त्यांना, कोणी शोधू नाही शकलं. मनाचा पण तो विषय नाहीये. मनाने आम्ही किती सूक्ष्म भावना आपण जाणू शकतो, पण तरी सुद्धा तो त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. कितीतरी प्रयोग केले गेले ना, अजून पण कितीतरी करतात डॉक्टरांनी वगैरे, शास्त्रज्ञांनी, की त्या आत्म्याला पाहायचं, त्याला पकडायचं वगैरे. म्हणजे जीव जातो तेव्हा काय होतं नक्की, कुठे जातो तो. अग्राह्य, कोणी त्याला पाहू शकत नाही, कोणी त्याला जाणू शकत नाही. इंद्रियांनी ग्रहण करण्याचा तो विषय नाही. म्हणजे मग तो नाहीच आहे असं असेल. आम्हाला दिसत नाही म्हणून नाही असं नाही ना. आता वायू दिसत नाही म्हणजे मग तो नाही असं का. म्हणून तर जे बुद्धिवादी आहेत ते कसं म्हणतात की
दाखवा तर मग आम्ही मान्य करू. पण असं काही नाही ना. तर शब्द जो ध्वनी आहे तो ध्वनी काही डोळ्यांना दिसत नाही, पण तो आहे ना, तो कानांनी ऐकला जातो. मग या इंद्रियांची मर्यादा आहे, ते तेवढंच त्याचा विषय ते ग्रहण करू शकतात. पण परमेश्वर जो आहे त्याला कुठलाच विषय नाहीये, ना तो शब्द आहे, ना काही रूप आहे, ना स्पर्श आहे तिथे. ते सगळ्याच्या पलीकडचं ते आहे. त्या सगळ्यांना तो प्रकाशित करणारा असा आहे. मग तो जाणताच येणार नाही, मग कशाला त्याचा शोध घ्यायचा, कसं काय घ्यायचा जर तो इंद्रियांना दिसत नाही. मग भगवंतांनी सांगितलंय मात्र की जरी तो इंद्रिय ग्राह्य नाही तरी सुद्धा म्हणले तो कसा आहे, बुद्धिग्राह्य आहे म्हणले. अतींद्रियम बुद्धिग्राह्यम. जी बुद्धी, पण बुद्धी म्हणजे आता आमची ही स्थूल बुद्धी नव्हे, ही तर ती इंद्रियांच्याच द्वारे बाहेर पडून हे जे स्थूल जगत आहे त्याचंच ती ग्रहण करू शकते. पण भगवंतांनी जी बुद्धी सांगितली ना, मनसाय वैदम आप्तव्य म्हणलं, तर मनानेच ते जाणायचं आहे आणि ते मन तसं करायचं आहे. मग त्याला हे जे भगवंताला जेव्हा आपण म्हणतो कसं ग्रहण होतं. आत्ताचा आपला अनुभव काय आहे की आपण कोण आहोत, ज्ञाता आहोत, द्रष्टा आहोत. आपल्या डोळ्याने आपण ती वस्तू पाहिली तर मग म्हणजे ती वस्तू आणि मी, ज्ञाता आणि ज्ञेय, द्रष्टा आणि दृश्य, या दोन्हीची त्रिपुटी आणि त्यांचा संबंध ते ज्ञान होतं. अशी त्रिपुटी आहे. त्या त्रिपुटीने आम्हाला ह्या जगताचं आम्ही ग्रहण करत असतो, पाहत असतो, अनुभवत असतो. पण अग्राह्य याचा अर्थ की तिथे ज्ञान आहे, पण ते ज्ञान असं, तो ज्ञान घेणारा वेगळा आणि ती ज्ञान घेण्याची वस्तू ज्ञाता नेय असा भेदच तिथे नाहीये. तर ते कसं पाहिलं जातं, भगवान म्हणतात यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. जेव्हा हे मन जे आहे, हे चित्त जे आहे, जेव्हा उपरमते म्हणले, बाहेर अजिबात जात नाही, ते त्या आपल्या स्वरूपामध्येच रमून जात, अतिशय जवळ येत. कशामुळे? योग सेवया, परमेश्वराची सेवा आणि त्याच्याशी जुळून घेत ते. आणि मग तेव्हा तो काय होतं बरं की ते पाहणं कसं आहे म्हणले, आत्मानम आत्मना पश्यती म्हणले, आणि आत्मनैव आत्मनी तुष्यती. आपणच आपल्याला आपल्या मध्येच पाहायचं आणि तो आपणच आपल्यामध्ये संतुष्ट होतो. म्हणजे हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना एव तुष्ट. आपल्यामध्येच तो तुष्ट असतो. तिथं काही वस्तू नाहीये, तिथं कुठलं इंद्रिय नाहीये, काहीच नाहीये. आणि मग ते सुख जे आहे, सुखम आत्यंतिकम, बुद्धिग्राह्यम, अशी की बुद्धी त्याचा ग्रहण करते, जिथे खरं ती बुद्धी पण उरत नाही, अशी शुद्ध चैतन्यच आहे. आणि मग असं जे सुख आहे ना, आता समजा की आपण सहसा काय म्हणतो, ते सुख पण जे आहे ना ते अग्राह्य असं आहे. आता समजा आपण म्हणलं की विषय जे आहेत, विषयांचं सुख हे म्हणले ते राजसिक सुख आहे, ते तर आपल्याला घ्यायचं नाही. पण समजा मी एखादी छान देवाची मूर्ती आहे, मोठा आमचा चिन्मय गणाधीश आहे. एकदा आम्ही असंच कॅम्प मध्ये होतो, एका भक्तांनी असा प्रश्न विचारला होता की ती मूर्ती इतकी भव्य अशी, आणि मग त्याच्या समोर उभं राहायचं आणि आपाद मस्तक डोळे भरून तासन तास त्याच्याकडे बघत राहायचं. मग हे अग्राह्य आहे का? ते खरं म्हणजे इथे ग्रहण आहे ना, आपण पाहतो, डोळ्यांनी पाहतो आहोत. मग हे पण जरी
त्या देवाची मूर्ती जरी पाहिली तरी ते पाहणं हे अग्राह्य नाही, आणि त्यातून जे सुख मिळालं ते सुद्धा आत्यंतिक सुख नाही, ते इंद्रिय सुखच आहे. बुद्धिग्राह्य जे सुख आहे ते तिथं काही पाहणं नाहीये, पाहण्याची वस्तू नाहीये. असं जे आहे आत्मनी तुष्टती आत्मनात्मानं पश्यन्, आपणच आपल्याला पाहायचं आहे, तिथं वेगळं काही पाहणं नाहीये, तो वेगळा कोणी पाहणारा नाहीये. असं जे आहे ते जे आहे ते पाहणं आहे. म्हणून त्याला काय नाव आहे, अग्राह्य आहे. पण मग आता असो म्हणजे कुठंतरी असं मान खाली घालून आपल्या आपल्यामध्ये बघायचं असं काही आहे का? नाही, ते जाणलंय की बुद्धी जेव्हा जाणते तर परमात्मा कुठे आहे बरं. आपण आधीच्या ह्याच्यात पाहिला की तो सगळ्या विश्वामध्ये दडलेला आहे, सगळ्या विश्वामध्ये ओतप्रोत तो भरलेला आहे. मग खरं म्हणजे काय आहे ना की त्याला पाहण्यासाठी तेवढी श्रद्धा लागते. स्वामी विवेकानंद किंवा एक कोणी साधू होते आणि त्यांचा एक शिष्य होता, त्याला फार परमात्म्याचं दर्शन करायची खूप तीव्र इच्छा होती. तो म्हणला, मी इतकी साधना करतो, इतके तप करतो, पण मला का नाही दर्शन होत, का नाही तो दिसत मला, मला त्याचं दर्शन करायचं आहे. तेव्हा गुरूंकडे प्रार्थना करत होता. तर म्हणले, अरे पण त्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा लागते म्हणले, मुमुक्षुत्व अगदी तीव्र पाहिजे. नाही, मला कसं आहे म्हणजे किती मी करतो प्रयत्न, मला खूप तीव्र आहे. म्हणजे खरंच तीव्र आहे का इच्छा? ते काही एवढं बोलले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणले, चला आपण उद्या, म्हणले माझ्याबरोबर येतोस का तू? म्हणजे हो येईन. कुठे जायचं? नदीवर जाऊ म्हणले स्नानाला. ठीक आहे. आणि नदीवर घेऊन गेले त्याला, आणि दोघेही अगदी नदीच्या मध्ये जरा खोलवर पाण्यामध्ये गेले. आणि त्या गुरूंनी काय केलं, त्याला असं जोरात दाबलं पाण्यामध्ये, आणि मग तो जे इतका प्रयत्न करून वर आला. म्हणलं, हे काय करताय तुम्ही? मेलो असतो ना मी, म्हणले एवढा मला जोर होता म्हणून मी निघाला. हा म्हणले, काय झालं होतं? नाका तोंडात पाणी जात होतं, मग मी कसा वर आलो माझं मला माहिती आहे. म्हणजे मी दाबल्यानंतर तू जो येण्यासाठी प्रयत्न केलास ना, तितकी तीव्रता त्याला बघण्यासाठी पाहिजे. मग तो अग्राह्य आहे, तो ग्राह्य होतो, आपल्याला सहजपणे दिसू शकतो. एकदा एक संत होते आणि रस्त्याने चालले होते, अगदी खरे संत होते, काही त्यांच्याकडे नव्हतं, आपलं अंतःकरण अगदी शुद्ध, परमेश्वराचं नाव घेत रस्त्याने चालले होते. पण काय आहे ना, आता दुष्टताला त्याला काही कळतच नाही. 3-4 चोर आले आणि त्यांनी त्याला असं बदडलं, ढकललं रस्त्यावर. बिचारे ते पडले खाली आणि गेले पळून ते चोर. आणि त्या आता मागून एक गाडी आली. श्रीमंत शेट्टी होते, ते पण चांगले होते, भक्त होते, आणि त्यांनी बघितलं, अरे अरे कोणीतरी साधू पुरुष सज्जन मनुष्य कोणीतरी यांना मारलाय. ते उठले, त्यांनी गाडी थांबवली, त्यांना आपल्या गाडीत बसवून आपल्या घरी नेलं, मोठा बंगला, आणि त्यांना छान औषध पाणी दिलं, काही दूध वगैरे. आणि तुम्हाला कोणी मारलं विचारलं त्यांनी. त्या संतांनी जे सांगितलं, म्हणले हे दूध ज्यांनी दिलं त्यांनीच मला मारलं. म्हणले शेठजी जरा झालं, असं कसं म्हणता? म्हणले मी तर तुम्हाला उलट तिथे पडलेला होता, तुम्ही मारलं म्हणून मी घेऊन आलो घरी. म्हणले हो. म्हणले म्हणजे हे सगळं करणारा जो आहे ना, तो परमेश्वर आहे. चोरांच्या रूपाने त्यांनी मला मारलं आणि तुमच्या शेठजींच्या रूपाने मला दूध देतोय. सगळी त्याचीच रूप आहेत. इतकं स्पष्टपणे ते पाहू शकले. पण आपण आत्ता कसे आहोत? तो असाच सगळीकडे भरलाय, पण तरी आम्ही पाहू शकत नाही. एकदा असाच एक
साधक होता आणि त्याला देवाला पाहायची, देवाच्या दर्शनाची फार ओढ होती. त्याने खूप प्रार्थना केली देवाकडे, मला तुझं दर्शन पाहिजे, कसंही पाहिजे. देव म्हणाला ठीक आहे, उद्या तुला मी भेटेन म्हणले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खूप थंडी होती, थंडीचे दिवस, बर्फ पडत होतं, इतकी इतकी थंडी होती. आणि दार त्यांनी उघडलं, बहुत पहाटेची वेळ, कडाक्याची थंडी, थिजलं होतं. आणि एक अगदी गरीब बाई, एक महिला कुडकुडत होती आणि तिच्याकडे एक छोटस बाळ होतं. ती त्याला घेऊन अशी आसरा शोधत होती. आणि ते त्यांनी पाहिलं आणि अरे बापरे, एवढ्या ही अंधारामध्ये एकटी दुकटी आणि अशी थंडीने कुडकुडते. तिने घरामध्ये तिला बोलवलं, तिला छान मऊसूत अंथरूण करून दिलं, पांघरून दिलं, तिला काय गरम पाणी किंवा चहा वगैरे पाजला, खाऊ दिलं काहीतरी. आणि म्हणे तू अशी एकटी? ती म्हणली मी एकटी आहे, माझं कुणी नाही, मला घर नाही आणि मी कालपासून उपाशी आहे, काही पोटात अन्न माझ्या गेलं नाहीये. आणि मग काळजी करू नको, मी देतो तुला. आणि त्यांनी 2 घास तिला काही खायला दिले. आणि मग त्या बाईच्या चेहऱ्यावर जे एक प्रसन्नता होती, तिच्या डोळ्यामध्ये जे पाहिलं, आणि त्याला काय झालं, देवाचं दर्शन झालं. त्यामुळे अजून कुठला देव बघायचा आहे, त्याला सहजपणे तो दिसला. तो पाहावा लागतो आपल्याला, तो असा दिसत नाही. जे हे सगळं आम्ही काय बघतो, फक्त नामरूप बघतो, पण परमेश्वर अग्राह्य आहे. जर तो पाहिला नाही तर दिसत नाही, पण पाहिला तर दिसतो. म्हणून भगवान असेच कोड्यामध्येच बोलत असतात ना, यप पश्यती स पश्यती, म्हणजे जो पाहतो तोच पाहतो. अशा प्रकारे भगवान अग्राह्य आहे, म्हणजे त्याला कुठलंही रूप नाही, त्याला काही आकार नाही, पण तरी सुद्धा ते रूपामध्ये येतात, आकारामध्ये येतात. श्रावण वद्य अष्टमी, रात्रीची वेळ, मथुरेचं कारागृह, आणि त्या ठिकाणी देवकीच्या पोटी एक सुंदर बालक जन्माला आलं. आणि त्या बालकाला त्याचे पिता वसुदेव त्यांनी टोपलीमध्ये घेतलं आणि डोक्यावर घेऊन, त्याभर धो 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 पाऊस पडत होता, यमुनेला पूर आला होता, पण त्या तशाच त्या पुरामध्ये चालत गोकुळामध्ये गेले, रात्रीच्या रात्री. आणि गोकुळामध्ये नंदबाबांकडे ते बाळ दिलं. नंदबाबांना माहिती होतं वसुदेवाचं पुत्र आहे हा, यशोदा मैयाचा बालक, बालभयो म्हणून गोकुळामध्ये मोठा सोहळा झाला, नंदबाबांना पुत्र झाला म्हणून. आणि कित्येक दिवस असे आनंदामध्येच चालले होते. जन्माचाच उत्सव होत होता, येत होते, काही भेटी दिल्या जात होत्या, आणि काय दाग दागिने, वस्त्र, अलंकार, मिष्टान्न, भोजन, सगळं दूध दुग्ध सगळं दान दिलं जात होतं. गाणं नाचणं इतकं छान सगळं चाललेलं होतं. आणि आता वसुदेवांना मात्र काळजी पडली. म्हणले नामकरण झालं पाहिजे माझ्या पुत्राचं. आता ते इतके कुलीन आहेत, धर्माचं आचरण करणारे आहेत, आपल्या कुळधर्म कुळाचार सगळा व्यवस्थित करणारे. तर मुळे जे आपले कुलगुरू आहेत, त्यांचे गर्ग ऋषी त्यांचे कुलगुरू, आणि त्या गर्ग ऋषींना त्यांनी सांगितलं की माझ्या बालकाचं नामकरण करून या म्हणले. आता गर्ग ऋषींना
म्हणले की मी गेलो तर त्या कंसाला कळेल की हा त्याचा पुत्र आहे म्हणून. म्हणून सगळं चिडीचूप केलं. एका गोठ्यामध्ये इतका मोठा उत्सव, पण नामकरण मात्र अगदी रहस्य गुप्त झालं. गाईच्या गोठ्यामध्ये गर्ग ऋषी, नंदबाबा, यशोदाबा, बाकी कोणी नव्हते. सगळं क्वारंटाईन असल्यासारखं, म्हणजे कोणी नाही यायचं. आणि तिथे गर्ग ऋषींनी त्या बालकाचं नाव काय ठेवलं? कृष्ण. आणि तेच नाव हे पुढचं आहे ना, अग्राह्य शाश्वत कृष्ण. आपलं एक शाश्वत नाव राहिलं की नाही? पण आपण आता कृष्णाकडे आलोय तर शाश्वत नंतर घेऊया. मग गर्ग ऋषींनी हे पहिलं नाव घेतलं, कृष्ण म्हटले. असा हा कृष्ण जो आहे, जो अग्राह्य आहे, जो शाश्वत आहे, कधीही तो नव्हता असं नाहीये, तो आहेच आहे. तोच जणू काही जन्माला आलेला आहे, अग्राह्य आहे तो, अग्राह्य शाश्वत कृष्ण. असे कृष्ण भगवान, त्याचं नाव. पण नाही, हे कृष्ण म्हणजे तो बालक जन्माला आला त्याच्यानंतर ते कृष्ण नाव आलं का? असं नाहीये. हे नाम जे आहे ना, ते नाम सुद्धा अनादीच आहे. जसा परमात्मा शाश्वत आहे तसं नाम पण शाश्वत आहे. आधी त्याच्या होतच नाम. राम पण जेव्हा राम आले ते रामाच्या आधी राम नाम होत. ते नाव ठेवलं गर्ग ऋषींनी, त्याच कृष्ण म्हणले. कृष्ण म्हणजे काय बरं? कृष धातू आहे तो. कृष, कर्षणात कृष्ण, आकर्षणात कृष्ण. तो सगळ्यांना खेचून घेतो, आपल्याकडे ओढून घेतो, तो कृष्ण आहे. म्हणून तर त्या गोकुळामध्ये सगळी गायी, वासर, गोप, गोपी, वृद्ध, तरुण, स्त्रिया, सगळे सगळे त्या नंदबाबांच्या घरामध्ये काहीतरी बहाणा शोधायचे आणि त्या बालकाकडे आकर्षित व्हायचे. इतकं ते होत. असं सगळ्यांना आकर्षित करणारा असा कृष्ण आहे. पण आपण पण नाही का आकर्षित होत? कशामध्ये आकर्षण होतं आपलं? सुखाकडे आकर्षण होतं ना. ते सुख म्हणजे ते परमेश्वर आहे. सगळेजण तिथेच आकर्षित होत असतात, खेचत असतात. पण जे खरं सुख आहे, बुद्धिग्राह्य जे सुख आहे, ते आम्हाला गुरु दाखवतात. ते गुरु हे कृष्णच करतात, आकर्षक करतात. गुरु काय करतात? प्रेमाने आपल्या त्या शिष्याला सांभाळतात, त्याला प्रेम देतात. आणि त्याचबरोबर जसा घोड्यांना सुद्धा खेचलं जातं ना, लगाम धरून त्याला पण खेचलं, ते पण खेचणंच आहे ना. एक प्रेमाने खेचणं आहे आणि एक लगाम म्हणजे ज्ञान जे आहे, संयमाने त्याला खेचलं. गुरु हे दोन्ही प्रकारे, असं एकीकडे शिस्त आणि प्रेम दोन्हीनी खेचून धरतात त्याला. आणि मग त्याचं दर्शन होत असतं. ते सुख जे आहे, आत्यंतिक सुख जे आहे, अतिंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडचं जे सुख आहे ते मिळत असतं. असे ते कृष्ण आहेत. आणि कृष्ण भगवान कसे बरं होते? कृष्ण म्हणजे काळा आहे. तो काळा आहे तो कृष्ण आहे. भगवान काही गोरे नाही आहेत, ते काळे आहेत, श्यामवर्ण आहेत. आणि म्हणून तर आम्हाला दिसतच नाही ते. इतकं की सगळीकडे आहेत पण ते दिसत नाहीत, अंधार असल्यासारखं. कृषीवल शब्द माहिती ना? कृषीवल म्हणजे कोण? शेतकरी. शेत कसून अन्न जो पिकवतो तो कृष्ण आहे. सगळ्यांना ज्या आपल्या ज्या पोषक रश्मी ज्या आहेत, त्या रश्मींनी सगळ्यांना तो खेचून घेतो.
त्या अन्नाकडे आम्ही सगळे खेचले जात असतो. अगदी छोट्या मुंगी पासून ते काय कोणी असू दे, मोठे राक्षस असू देत, सगळे त्या अन्नाकडे खेचले जात असतात. तो तो जो आहे तो कृष्ण आहे. त्या पोषण, त्या रश्मी ज्या आहेत तिथं तो त्याच्याकडे खेचून घेत असतो. आणि व्यवहारामधला जो कृषीवल जो आहे, शेती करणारा, शेतात दिवसभर शेतामध्ये राबतो ना, असा कोणी गोरापान शेतकरी पाहिलाय का कधी? भारतातला शेतकरी तर उन्हात अगदी काळा काळा झालेला असतो ना, तसेच भगवान पण ना असे शेतात राबतात ते, म्हणून ते काळे आहेत. आणि तो काळा म्हणजे राकट आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये, ते तेज आहे एक प्रकारचं. पांढरेपणामध्ये तेज नाहीये, थंड फटक म्हणतो ना आपण, असं नाहीये ते. तो कृष्ण आहे. अनेक अनेक या कृष्ण शब्दाचे अर्थ आहेत. कृष्ण खरा सच्चिदानंदात्मक आहे. कृष म्हणजे सत्तावाचक जे शब्द आहे तो, त्या ज्या पोषक रश्मी आपण म्हटलं तसं, की तिथे सत्ता आहे म्हणजे सत रूपाने तो आहे. आणि अण म्हणजे आनंद, असा तो सच्चिदानंदात्मक आहे, म्हणून त्याला कृष्ण 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 म्हणतात. असे ते कृष्ण आहे. कर्षणात कृष्ण, सगळ्यांना आकर्षित करून घेतो. त्याच्या रूपाने, त्याच्या बोलाने, कधी बासरी वाजवून आकर्षित करतो तो. ते जेव्हा प्रभू रामचंद्र वनामध्ये चाललेले होते, तर सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे, सगळे तिकडे आकर्षित झाले. लक्ष्मण आणि राम हे दोघे जण जनकपुरीमध्ये जेव्हा गेले, विश्वामित्र त्यांना घेऊन गेले स्वयंवरासाठी, तर ते त्या गल्ली गल्ल्यांमधून चालायचे, तर सगळ्या जे जनकपुरीतले सगळे जे प्रजाजन सगळे वेड्यासारखे तिथे आकर्षित झालेले होते. आणि सगळ्यांच्या मनामध्ये भाव काय आला की हा आपला पती असावा. जे ऋषीमुनी त्यांना पाहायचे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा तेच यायचं. इतकं त्यांचं मन तिथे आकर्षित झालं होतं. असं ते रूप आहे त्या भगवंताचं, कारण ते सच्चिदानंदच आहेत. जरी सगुण झाले तरी ते काही त्यांचा हा पंचभौतिक देह नाही, ते तर दिव्य देह आहे तो, आणि त्याच्याकडे तर आकर्षण होणारच मुळी. भगवान तेव्हा काय होते, एकपत्नी म्हणजे पुढच्या अवतारामध्ये, आणि मग कृष्ण अवतारामध्ये सगळ्यांना त्यांनी आकर्षित करून घेतलं. पण कृष्ण अवतार हा अगदी अलीकडचा अवतार आहे ना, द्वापार युगामधला आहे. त्या त्रेतायुगामध्ये बुद्धी थोडी सात्विक होती, पण आता आणखीन थोडी स्थूल झाली. त्यामुळे भगवंताला बासरीचा आधार घ्यावा लागला. भगवान बासरी वाजवून सगळ्यांना आकर्षित करायचे. कृष्ण आहेत ते सगळ्या. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे सच्चिदानंद, कृष्ण म्हणजे सगळ्यांना आकर्षण करणारा, कृष्ण म्हणजे कृषीवल, सगळ्यांना पोषण करणारा, शेतामध्ये कसून अन्न पिकवणारा जो आहे, सगळ्यांना त्या पोषक जे तत्व आहे ते देणारा जो आहे तो कृष्ण आहे. अग्राह्य कृष्ण. आता हे अग्राह्य नाव कोणी बरं पहिलं घेतलं, तर गालव ऋषींनी घेतलेलं आहे. अग्राह्य म्हटलंय ते. कुठली पण शक्ती तिथं कामाची नाहीये. कोणत्याच शक्तीच्या द्वारे भगवानांना आपण पकडू शकत नाही, अशानेच आम्ही पकडू शकत नाही. म्हणून त्याला ज्यांनी पाहिलं किंवा हे नाम ज्यांनी घेतलं, त्या ह्यांनी की तू असा नाहीये, मी तुला पाहिलं असं नाही होऊ शकत. तिथे फक्त श्रद्धा पाहिजे, आणि सिद्धा अवस्था देणारं असं हे नाव आहे.
आणि कृष्ण हे नाव आपण बघितलं गर्ग ऋषींनी दिलेलं आहे. पण मग कृष्ण म्हणजे जे जन्माला आले ते कुठल्या श्रावण वद्य अष्टमी वगैरे आपण म्हटलं द्वापार युगामध्ये. पण भगवान कसे आहेत, शाश्वत, अग्राह्य म्हणून नाही असं नाही, तर ते शाश्वत आहेत. कधीतरी जन्माला पण आलेले नाहीयेत. शाश्वत म्हणजे काय बरं? आत्ता आपल्याला आपण काय करतो, 3 काळामध्ये बघत असतो, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. भूतकाळ आहे का, गेला तो, संपला. आणि भविष्य, भविष्य अस्तित्वाच नाहीये खरं. आहे काय आत्ता? वर्तमान, वर्तमान कोणतं बरं? आत्ता जेव्हा मी हे आत्ता म्हणलं, तो भूतकाळ झाला ना लगेच. क्षण काही थांबत नाहीये, काळ जातोय लगेच. तो क्षण, आत्ता जो क्षण आला तो लगेच भूतकाळ झाला, तो संपला. मग जो ह्या तिन्ही काळामध्ये नाही, जो काळाच्या बंधनात नाही, तो शाश्वत आहे. काळामध्ये आहे तर तिथे जन्म आहे, मरण आहे, आणि मग काल नव्हता आज आहे, हे सगळं झालं. पण जिथे कालच नाहीये, कालाची काही गणना नाही, कालातीत जे आहे ते शाश्वत आहे. काल हे मुळी मनाची संकल्पना आहे. जिथे मन आहे, मन जिथे काम करतंय तिथे कालाचं भान आहे. आत्ता, मग आज काय मंगळवार, सोमवार, आज कुठला हे आहे, आता किती वाजले वगैरे. जेव्हा मन नाहीये तेव्हा कुठल्या काळाचं भान असतं का? अरे कधी वेळ गेला कळलं नाही आम्हाला, कुठली तारीख, कुठला वार, हे मन जेव्हा दुसरीकडे असतं तेव्हा काही कळत नाही. झोपेत काही असतं का, अमुक वेळ आहे, अमुक वार आहे, दिवस आहे, रात्र आहे, काही कुठे नसतं. ही जी वर्तमान स्थिती जी आहे ना, वर्तमान स्थितीमध्ये राहणं म्हणजे शाश्वत होणं आहे. कारण वर्तमान म्हणजेच कालातीत आहे ती अवस्था. सतत वर्तमानामध्ये राहण्याचा, आपलं मन जे असतं ते सतत एक तर भूतकाळात राहतं आणि नाही तर भविष्यात राहतं. भूतकाळाच्या व्यथा आणि भविष्याच्या चिंता आणि वर्तमानातले विक्षेप, त्याच्यामध्ये आम्ही ते जे शाश्वत आहे त्याला पाहत नाही. असं झालं, तसं झालं, आणि काय होईल, कसं होईल, याच्यामध्ये जर राहिलो तर जे आहे, जे आनंद स्वरूप आहे ते आम्ही पाहू नाही शकत. जे आपल्या समोर आहे पण ते आपल्याला दिसत नाही. समर्थांनी कसं म्हटलं ना, जो चंचलासी भजेल तो सहजची चळेल, जो निश्चळा भजेल तो निश्चळची. जे शाश्वत आहे त्या शाश्वताला आपण त्याचं नाव घेतलं, त्याचं भजन केलं, त्याचं चिंतन केलं तर आम्ही नक्कीच शाश्वत होऊ. जो चंचळाला भजेल तो चंचळ, सगळं बदलणारं, हे परिवर्तन होणारं जे आहे त्याचंच भजन आम्ही केलं, त्याचं चिंतन केलं तर मन तसंच होणार आहे. म्हणून जे निश्चळ आहे, जे शाश्वत आहे त्याचं भजन करायचं आहे. आणि ते जे आहे ते अग्राह्य आहे. ह्या इंद्रियांनी जे जे काही दिसतंय ते सगळं नश्वर आहे. पण इंद्रियांच्या पलीकडे जे बुद्धिग्राह्य जे आहे ते शाश्वत आहे म्हटले. त्या संतांनी पाहिलं की चोर असला तरी पण त्याच्यामधलं जे चैतन्य आहे ते तेच आहे. हा काही दूध देणारा संत सज्जन आहे त्याच्यामध्ये पण तेच चैतन्य त्यांनी पाहिलं. ते शाश्वत आहे, कुठे नाहीये बरं, तो सगळीकडे आहे, सगळ्या काळामध्ये आहे, सतत आहे, तो कधी नाहीये बरं, शाश्वत आहे. आम्ही मुलांना गोष्ट सांगतो एक ना, की वेगळं वेगळं पण आहे. एक गुरु होते आणि
आणि त्या गुरुकुलामध्ये सगळी मुलं असायची आणि त्या गुरुकुलामध्ये काही त्यांना जास्त काही खायला मिळायचं नाही ना. ती कंदमुळं आपली रोज आपला आपणच गोळा करायचं, शिजवायचं, खायचं असं. आणि एके दिवशी त्यांच्या आश्रमामध्ये कोणी भक्त येतात गावातून, शहरातून, आणि केळी आणतात त्यांना छान. आणि मग गुरु सांगतात, आज तुम्हाला केळी मिळणार. सगळे खुश होतात, आज आपल्याला केळ मिळणार खायला. आणि मग पण गुरु आता परीक्षा घेतात ना. ते म्हणलं की मी सगळ्यांना देणार केळ, सगळ्यांनी केळ खा, पण एक अट आहे म्हणले, अशा ठिकाणी जाऊन खायचं जिथे कोणीही नाही, तुम्हाला कोणीही बघणार नाही, अशा ठिकाणी जाऊन खायचं. आणि मग आता सगळ्या मुलांना त्यात काय एवढं विशेष ना. मग ते गेले. आता लहान मुलांना मी रंगवून खूप सांगतो, मग ती कुठे कुठे लपले, मग त्यांनाच विचारतो की काय कुठे कुठे जाऊ शकाल तुम्ही, कोणीच बघणार नाही. मग ते सांगतात, मी दाराच्या मागे जाऊन माझ्या खोलीमध्ये, पांघरुणामध्ये, किंवा मी झाडाच्या मागे जाईन वगैरे. अशी ती सगळी मुलं गेली. कोणी झाडामागे गेलं, कोणी नदी पार करून गेलं, मला कोणी बघत नाही ना. आश्रमाच्या पाठीमागे भिंतीच्या बाजूला वगैरे असे सगळे गेले आणि सगळेजण केळं खाऊन परत आले. पण एक मुलगा मात्र बराच वेळ झाला तो काही आलाच नाही. आणि मग सगळेजण कुठे गेला हा, शेवटी त्याला काढलं शोधण्यासाठी. आणि तो बिचारा आपलं शांत आणि केळ हातात तसंच. सगळे हसायला लागले, अरे हे काही केळ खाल्लं नाही का, तुला अशी जागा नाही सापडली बुद्धू म्हणले. गुरु तिथे थांबा रे म्हणले. आणि काय झालं, सगळ्यांनी सांगितलं, मी इथे खाल्लं, मी असं खाल्लं, मी असं खाल्लं सगळ्या. आणि मग त्याला विचारलं, तो म्हणला की मला अशी एकही जागा नाही सापडली की जिथे कोणी नव्हतं. काहीतरी होतच ना, तिथे झाड होतं, नदी होती, डोंगर होता, काय कोणीतरी होतं. आणि कोणीच नसलं, काहीच नसलं, मी तर होतो ना, मी होतोच सगळीकडे. तो नाही असं कधीच होत नाही. मी हा कधीच नाहीये, झोपलो तरी मी आहेच आहे, तो कधीच नसतो. नाही असं होत नाही ना. तो जो आहे असा तो देव कसा आहे, शाश्वत आहे. जरी तो अग्राह्य आहे, तो दिसत नाही, पण तो दिसत नाही म्हणून नाही नाही, तर तो शाश्वत आहे. तो कालही होता, उद्याही असणार आहे, आत्ताही आहे. आणि खरं तर तो अव्यय आहे. त्याच्यासाठी काल आज उद्या हे नाहीचे मुळी. तो अखंड आहे. अशा त्या शाश्वत अग्राह्य अशा परमेश्वरामध्ये जर मन लावलं तर कशाला आम्हाला चिंता पडेल, कशाला आम्हाला भय वाटेल. आणि मग माझ्या मरणाची, माझ्या आजारपणाची चिंता कशाला राहील. जे काय व्हायचं तर होईल ना. जे शरीर आहे ते शीर्यते ती शरीर, ते जाणार आहे, ते जन्माला आलंय, ते जाणार आहे. काळजी कशाला करायची. आली लाट काहीतरी होईल ठीक आहे, पण आपण मात्र त्याची चिंता करण्यापेक्षा जो निश्चळासी भजेल तो निश्चयी पावेल. त्या निश्चळाला, त्या शाश्वताचं भजन करण्यामध्ये जर काही झालं तर हो दे ना, काय फिकर पडत पडतो. अग्राय शाश्वत कृष्णो, हे जे शाश्वत हे भगवंताचं नाव जे आहे ते कोणी घेतलं, लोमश ऋषींनी घेतलेलं आहे. लोमश ऋषी हे सगळं जगत आपण जेव्हा बघतो, सतत काहीतरी घडामोडी, हा सगळा व्यापार दिवस रात्र चालू आहे, अहर्निश चालू आहे. हे सगळं सतत बदलत आहे. पण सगळीकडे जे सतत आहे, तीनही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये जे सतत असतं
तिथे नाही असं कधीच होत नाही. असं जे आहे ते म्हणजे ते भगवान आहेत, ते शाश्वत आहे. आणि मी या शाश्वताचं नाव जो घेतो तो ते शाश्वत पद प्राप्त करतो. नित्य स्थिती जी आहे, आमचं मन अतिशय चंचल आहे ना, सतत कुठेतरी इकडे 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 जात असतं. आणि म्हणून खरं ना विष्णू सहस्रनाम लहान मुलांना शिकवलं पाहिजे. ती रोज म्हणतील तर ही नावं त्यांच्या मुखामधून जातील आणि मग आमचं मूल चंचल आहे, एकाग्रता होत नाही वगैरे. ही नावं आपण घेतली आपलं मन शाश्वत होईल, नित्य स्थितीमध्ये राहील. आहे ना, हे जगत बदलणार आहे, पण आपलं जी स्थिती आहे ती बदलाय द्यायची नाही. वेदना होतील, दुःख होईल ना, काय आता समजा ताप आला, खोकला आला तर ते दुखणार आहे काहीतरी, पण तरी सुद्धा माझी आंतरिक स्थिती मात्र आनंदाचीच असते, ती नित्य राहते. बाहेर काही होऊ दे, कसंही होऊ दे, आंतरिक स्थिती तीच राहते. असं ते देणारं नाव जे आहे ते शाश्वत नाव आहे. अग्राय शाश्वत कृष्णो लोहिताक्ष. लोहिताक्ष काय, एकीकडे भगवानांना म्हणलं अग्राह्य, ते काही दिसणारे नाही आहेत, आपण त्यांना इंद्रियांनी ग्रहण करू शकत नाही, पण त्यांनाच नाव पण आहे कृष्ण म्हणलं, आणि ते म्हणले कसे लोहिताक्ष आहेत म्हणले. आहे कसं काय सगळं बरं. म्हणून तर की ज्या जो भक्त आहे, आत्यंतिक प्रेम जो त्याच्यामध्ये मिळून गेला, त्याला स्पष्टपणे भगवान दिसू शकतात. हा नाव काय, लोहिताक्ष. लोहित अक्ष, अक्ष म्हणजे डोळे. लोहित म्हणजे रक्तवर्ण, लाल रंग जो आहे, ज्याचे डोळे लाल आहेत, तो लोहिताक्ष भगवान आहेत म्हणले. भगवंताचे डोळे कसे आहेत, लाल आहेत. आपण जेव्हा मनुष्याकडे बघतो तर पहिली नजर आपली डोळ्यामध्ये जाते ना, आणि डॉक्टर वगैरे कडे गेल्यावर तपासायचं असतं. आजकाल नाही, पण तरी पूर्वीची जी तपासण्याची पद्धत होती, पहिलं ते डोळे बघायचे ना. आता पण बॅटरी डोळे आधी बघतात. कसं आहे, डोळ्यामधून सगळं आरोग्य कळतं. डोळ्यावरून आपल्याला सगळं सौंदर्य, तारुण्य, आयुष्य, आरोग्य सगळं डोळ्यामध्ये कळतं. त्याचं ज्ञान सुद्धा कळतं, त्याचा स्वभाव कळतो, त्याचा भाव कळतो. दुःखी आहे, कष्टी आहे, रागावलाय, काय सगळं डोळ्यामध्ये दिसतं. तसे भगवान कसे आहेत, लोहिताक्ष आहेत, रक्तवर्णाचे त्यांचे नेत्र आहेत. आता असे वेगळ्या वेगळ्या वर्णांचे सांगितलेत, कधी ते निळ्या डोळ्यांचे आहेत, कधी श्याम आहेत, काही. रक्त हे काय आहे, हे जीवनाचं द्योतक आहे, खूण आहे ती जीवनाची. आणि रक्त असेल शरीरामध्ये तर आम्ही जगू शकतो ना, लाल जसं असतं. नाहीतर मग काय, ते अॅनिमिक कंडिशन. जर शरीरामध्ये रक्त नसेल तर नख पांढरी असतात, डोळे पांढरे पडतात, आणि मग ते निस्तेज जे होतं, त्वचा पण पांढरी पडते. रोगाने ग्रस्त असेल तर हे सगळं असं होतं, निस्तेज पण आहे, त्याच्यामध्ये तेज नाही. पण भगवान तर पूर्ण तेजस्वी आहेत, तेजाने भरलेले आहेत ते, त्यामुळे ते लोहिताक्ष आहेत. असे म्हातारपण जेव्हा येतं त्या म्हातारपणामध्ये रक्त कमी होतं आणि मग डोळे असे निस्तेज दिसतात, सगळी त्वचा सुरकुतलेली पांढरी पडते. म्हणजेच काय की आता ते शरीर खंगत चाललेलं आहे. म्हणूनच त्या डोळ्यामधली जी लाली आहे ती तारुण्य दाखवणारी आहे, सौंदर्य दाखवणारी आहे, आरोग्य दाखवणारी आहे. आणि खरा भगवंतासारखा चिरतरुण कोण बरं आहे. भगवंत कधीच म्हातारे होत नाहीत, ते तर कधीच शाश्वत आहेत. ते
तर कधीच तारुण्य आहे ना, एवढं काय त्या स्वर्गामधले देव असतात तिथे पण काही वार्धक्य वगैरे काही नाहीये तिथे, त्यांना चिरतरुण आहेत ते, तारुण्यच असत, सौंदर्यच तिथे आहे, आरोग्यच आहे तिथं, काही निरामय आहेत, कुठल्याही दोषाला रोगाला तिथं स्थान नाही, असे ते लोहिताक्ष आहेत. असे लोहित अक्ष, अक्ष म्हणजे काय बरं, अक्ष म्हणजे डोळे. खरं हे डोळे म्हणजे फक्त ही पाहणारे असं नाही, तर हे सगळे जी इंद्रिय आहेत ना ती सगळी अक्ष आहेत. कान जे आहेत त्या शब्दाचे अक्ष आहेत, ते शब्द ते बघू शकतात, ऐकू शकतात ते अक्ष. आणखीन एक त्याचा जो अर्थ आहे, अक्ष म्हणजे अक्ष धातू, आस जो असतो तो, आस जसा आस आपल्या भोवतीच फिरत असतो ना, म्हणजे त्याच्या भोवतीचे सगळे जे तारा असतात त्या मधला जो आस असतो, आस म्हणतात ना ते जे हब जो असतो, तो जो आहे तो म्हणजे अक्ष आहे. या तेजो वलय त्याच्यामधला जो केंद्रबिंदू जो आहे तो म्हणजे तो अक्ष आहे. भगवान सगळ्याच नाभी आहेत ती सगळी, त्याच्यामधून हे सगळे रथाचं चाक असतं ना, त्या चाकाचा जो आस असतो तो अक्ष असतो, आणि त्याच्यामध्ये ते बाकीचे सगळ्या त्यात तारा असतात, लाकडाच्या किंवा ताराच्या, असं ते त्याच्यामध्ये फिरत असत, पण तो आस मात्र आपल्या भोवतीच फिरतो असतो. असे ते लोहिताक्ष आहेत. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन, प्रतर्दन म्हटले. असंही सतत आम्हाला असे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्या परमेश्वरामध्ये गुंतवून राहायला शिकवतात की आपली बुद्धी काय आहे ना, की एकाच प्रकारे बघण्याची तिला हे असते, एकच बघू शकतो आपण. म्हणून जसं त्या आंधळ्यांनी हत्ती पाहिला, त्यांनी एकाने शेपूट धरली तर म्हणला नाही ते झाडू आहे, तर पाय धरला त्यांनी म्हणलं नाही तो खांब आहे, कोणी सोंड धरली तर म्हणलं नाही ते पाईप आहे म्हणले, आणि ते पोटाच्या ठिकाणी हात लावला तर तो म्हणला नाही ते म्हणे भिंत आहे. आता भिंत आहे, खांब आहे का, केरसुणी आहे का, पाईप आहे, काय आहे ते? आम्ही जसं पाहिलं तसं आम्ही सांगितलं. एकच प्रकारे हा देव शाश्वत आहे, लोहिताक्ष आहे वगैरे, पण जे काही सगळं होत आहे ते सगळं तोच आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दाखवलं जात आहे. म्हणून हे म्हणजे देव आणि हे म्हणजे असं नाही. आता सांगितलं प्रतर्दन. प्रतर्दन म्हणजे प्रलयकाळी जो संहार होतो सगळा, त्याला प्रतर्दन म्हणतात. आता संहार शब्द जेव्हा वापराल, संहार म्हणजे काय बरं, संहार म्हणजे हिंसा असा शब्द, पण संहार हा शब्दाचा अर्थ हिंसा नाहीये खरं. संहरती, त्या ते कासव जसं कुर्मोंगानी संहरते, आपली सगळे पाय वगैरे जे असे आत खेचून घेतात, जसा जादूगार असतो आणि तो जादूगार खेळ सुरू करतो, आपल्या पोतडीतून बरंच काही सगळं काढतो, वेगवेगळ्या वस्तू सगळ्या काढतो आणि मग जादू दाखवतो सगळी, आणि मग ते सगळ्या वस्तू परत सगळ्या पोतडीमध्ये भरून बांधून घेऊन जातो. ते जे पोतडीमध्ये बांधणं आहे ना ते म्हणजे संहार आहे. तसेच भगवान हे सगळा हा अनेकत्वाचा पसारा ते करतात, सगळा पसरवलं आणि त्यात सगळं पुन्हा एकत्र बांधून ठेवतात. सगळे संहरण करणं त्याला म्हटलंय, ते संहार करणं. सगळं हे खरं म्हणजे ते एकच आहे, पण ते एक असं अनेक 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 झालेलं आहे, आणि त्यामुळे ते पुन्हा सगळं एकवट व्हायचं. प्रलयाचं वर्णन
वाचलं समर्थांनी दासबोधामध्ये छान केलेलं आहे. मराठीतून आपल्याला मिळेल, म्हणजे पुराणांमध्ये आपल्या वेदांमध्ये ते ते मराठीतून असंच केलंय की सुरुवातीला काय होतं, वर्षानुवर्ष दुष्काळ पडतो, इतका दुष्काळ पडतो की सगळं जीव सुद्धा राहत नाही, नुसती माती 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 फक्त राहते, फक्त पृथ्वी राहते. आणि मग धो 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 शुंडाधार पाऊस पडतो वर्षानुवर्ष. म्हणजे एक ती एक धार म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखी एवढी धार असते, एवढा तो पाणी की आता ती पृथ्वी पूर्ण विरघळून फक्त पाणी 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 होतं. आणि मग ते पाणी सगळं पुन्हा आटून जातं, वायू रूपामध्ये जातं, आणि ते वायू सुद्धा आकाशामध्ये जातं. असा तो संहार होत जातो. सगळं एकात एक एकात एक एकात एक पॅक होत जात. असं करणारा कोण आहे? तो प्रतर्दन त्याचं नाव आहे. आणि ही प्रक्रिया ही सतत चालू असते या जगतामध्ये. असं हे प्रतर्दन नाव रुरु ऋषींनी घेतलेलं आहे. ते म्हणले की हा संहार करणारे भगवान आहेत, आणि त्यामुळे हे नाव कसं आहे, शत्रुनाशक नाव आहे. शत्रूचा नाश करणार आणि अर्थातच सिद्धी देणारं हे नाव आहे. आणखीन एक, बरेचदा आपण बघतो की भगवंताला भक्ताचं नाव दिलं जातं. तर हे प्रतर्दन जे नाव आहे ना, ते एका भक्ताचं नाव आहे. काय या कौशिताकी एक उपनिषद आहे, आणि त्या उपनिषदामध्ये इंद्र आणि प्रतर्दन असा त्यांचा संवाद आहे. इंद्र फार खुश होतो या प्रतर्दना, तो भक्त आहे प्रतर्दन, आणि तू वर माग म्हणले, तुला पाहिजे ते माग. तेव्हा तो प्रतर्दन जो आहे तो भक्त आहे, त्याच्या मनात काहीही इच्छा नाही. तर ते म्हणले की मला वर मी मागत नाही, म्हणले तुम्हाला जो द्यायचा आहे तो वर तुम्ही द्या, तुम्ही स्वतःहून तुम्ही तो वर वरा म्हटले. आता इंद्र म्हणला असं नसतं, म्हणले वर मागायचं असतो, तुला जे हवंय ते तू तू वरायचं असतंस. तर मग त्यांनी सांगितलं की जे या जीवासाठी, आमच्यासारख्या सगळ्या जीवांसाठी जे हितकर आहे, जे कल्याणकारी आहे, असा वर तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे असं तुम्हीच चांगला आहे तो वर द्या. आणि मग इंद्रानी वर दिला, माम विजानीहि एतदेव हिततमं मनुष्ये मन्ये. तिथे जाणायचं आहे. प्रतर्दन कोण आहे तो, त्याला जाणायचंय, हेच हितकर आहे सगळ्यांच्या, असं सांगणारा असा हा प्रतर्दन जो भगवंताचा भक्त आहे, ते त्याचं नाव आहे सगळ्यांना. तर त्याचं सगळ्याच हित त्यांनी पाहिलेलं आहे. प्रतर्दन प्रभूत स्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलम परम. प्रभूत, प्रभूत प्रकर्षेण भूत, विभूती वगैरे म्हणजे विशेष विभूती. प्रभूत म्हणजे संपन्नता, ऐश्वर्य, हे सगळं जे आहे ते तेवढं प्रभूत त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे तो असा खचाखच भरलेला आहे सगळ्यांनी. कशाने भरलाय बरं? ज्ञान, ऐश्वर्य आणि काय धन धान्य सगळ्यांनी खचाखच भरलेला आहे. सगळ्या सद्गुणांनी भरलेला जो आहे तो म्हणजे प्रभूत आहे. काय कमी आहे भगवंताकडे बरं? त्याच्याकडे सगळंच आहे. प्रभूत म्हणजे त्याच्याकडे विपुल आहे, काही मर्यादाच तिथं काही नाहीये, इतकं भरले काय. म्हणून त्याला षडैश्वर्य गुण संपन्न असं म्हटलात ना, ते आहेत. विपुलता म्हणजे कशी होईल ना, हे प्रभूत नाव कसं आहे बरं? आता ब्रह्म, आपण जेव्हा ब्रह्म विचार करू तर ते निर्गुण निराकार बस सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, ते प्रभूत कसं म्हणता येईल ना. म्हणूनच ह्या जगाकडे जेव्हा पाहू
तेव्हा ते नाव त्याला बरोबर दिसतं की बीज जे असतं, झाडाचं बीज एवढंच असतं ते, पण ते जेव्हा आम्ही पेरतो आणि मग त्याच्यामधून जो वृक्ष तयार होतो तो कसा आहे, तो प्रभूत आहे ना. खूप मोठं खोड, त्याला अनेक अनेक फांद्या, पानं, फुलं, फळं, आणि त्याच्यात पुन्हा हजारो हजारो पुन्हा बीज असतात. इतकं ते विपुल होतं सगळं, एकच होतं ते असं विपुल झालं. असे भगवान जे आहेत, सर्व गुण संपन्न, ऐश्वर्य, ज्ञान सगळ्यांनी भरलेले, सगळं त्यांच्याकडे असं विपुल आहे. धन धान्य सगळं ज्याच्याकडे आहे ते जे आहेत ते भगवान आहेत. असं कोण आहे बरं? सगळ्यात श्रीमंत कोण आहे, सगळ्यात प्रभूत कोण आहे? तर ते एकच आहे की भगवान आहेत. ते किती सुंदर नाव आहे ना त्यांचं, की आम्हाला आपल्या संपत्तीची, आपल्या गुणांचा एवढा गर्व होतो. अरे माझ्याकडे हे गुण आले, असं झालं. एखादं काय गीता 18 अध्याय पाठ झाली तर आम्हाला लगेच गर्व, कारण लोक कौतुक करतात, अरे यांचं हे सगळं पाठ आहे, मग लगेच फार हे होतं. पण प्रभू तर खरा कोण आहे? भगवान आहेत सगळे, आणि ते आपल्या हृदयामध्ये असेल तर आपण प्रभूत होऊ. जपान मधले एक कागवा म्हणून एक खूप मोठा माणूस होऊन गेलाय, म्हणजे त्यांना गांधी ऑफ जपान असं म्हणतात. फार महान अशी व्यक्ती होती, खूप मोठं कार्य आणि अंतःकरणाने अतिशय चांगले, प्रभूत ज्याचं म्हणलं. पण ते आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये होते. कितीतरी म्हणजे महिने हॉस्पिटलमध्ये होते ते, आणि म्हणजे दोन्ही डोळे घट्ट बँडेजनी बांधलेले होते ना, काहीही दिसत नव्हतं. अंधकारामध्ये राहायचे ते. पुन्हा शरीर खंगलेलं होतं, अनेक काय आजार वगैरे होते, दुखायचं सगळं असायचं. पण ते इतके आनंदी असायचे. आणि मग लोक त्यांना विचारायचे की तुम्हाला काहीच दिसत नाही आणि एवढं दुःख आहे, तरी पण तुम्हाला काही वाटत नाही का म्हणले. तेव्हा ते म्हणले की प्रभूत की हे बाहेरचं मला काही दिसत नाही, पण मग जेव्हा हे बाहेरचं नाही दिसत, तर माझ्या आतला जो दिवा आहे तो मी पाहू शकतो, तो इतका आहे. आणि मग ह्या डोळ्यांनी नाही पाहिलं म्हणून काय झालं म्हणले, पण माझे कान पण डोळेच आहेत ना, त्या कानांनी मला जे त्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, माझ्या श्वासांचं जो श्वासाचा माझा आवाज येतो, मी पाय जेव्हा चालतो तेव्हा माझ्या पावलांचं जे थपथप आवाज येतो, मला ते पुष्कळ आहे म्हणले, काहीच नकोय मला. आणि म्हणजे इतकं समाधान, त्यांना जे काही विचारू त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यात काही दुःखही नव्हतं, त्यांना वेदनाही नव्हत्या, त्याच्याही पलीकडेच ते सांगायचे. आणि लोकांना फार विशेष वाटायचं, म्हणून तर त्यांना एवढं म्हणजे महात्मा असं म्हटलं. असे हे ज्यांनी ह्याला पाहिलं तो पण प्रभूत होऊन जातो असा. असे भगवान म्हणून त्यांची नावं आणि हे त्याचं चिंतन करून आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं आहे, अशीच प्रार्थना आपण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.